तर डावाला सुरुवात होईल. स्ट्राईक इनला आहे प्रथमेश सोनार, नॉन स्ट्राईक इनला अक्षय सावंत. पहिलं षटक राम जानकी गावकरी टीम कडून घेऊन येतोय. बॉलिंग ट्रॅकवर बहुधा महेश दळवीच्या खांद्यावरती जबाबदारी. सिग्नल लेट्स प्ले ऑल सेट. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. पहिल्या डावाला सुरुवात. आजच्या रात्रीमध्ये शेवटची लढत घड्याळामध्ये बरोबर 3 वाजलेत. टायमर सेट केलेला यावर लक्ष असू द्या. अद्विक स्पोर्ट्स 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे. ऑल सेट लेट्स प्ले. पहिलाच बॉल टॅप केलाय, कव्हर्सला जाईल. फिल्डर आहे तिथे सौरभ. आणि पहिल्याच बॉलवर 1 धाव घेत असताना धावसंख्येचा श्री गणेशा प्रथमेश सोनारचं खातं इथे उघडलं गेलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता स्ट्राईक एंडला अक्षय सावंत. अभिषेक गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. चांगल्या फॉर्म मध्ये महेशच्या समोर. टप्पा पडल्यानंतर राईस झालाय बॉल. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. पूर्ण नजरेजवळून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल बरोबरच तिथे बीट केलंय अक्षय सावंतला महेश दळवीने. धाव फुल कव्हर आहे. 1 धाव. पुढचा चेंडू महेशचा ओढ विकेटनेच. ऑन दी राईज. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय. लॉंग ऑफला फिल्डर नाही पोहोचणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय सावंतच्या बॅटमधून पहिला या डावातला दमदार चौका. 4 धावा. मागच्या बॉलवर बीट झाला पण तू या बॉलवर हिट झाला. ऑन दी अप ऑन दी राईज. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर होता. पॉवर प्ले चालू आहे. अशा वेळेला पॉवर प्ले भेदणं गरजेचं. आणि दुसऱ्याच बॉलला बॅटचा फीस अगदी वरती आणत असताना चौकार मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5. पुढचा चेंडू घेऊन महेश तयार. लवकर कमिट झालाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अक्षय राठोड तिथे बॉलवर पोहोचेल. थोडासा फंबल झालाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्याने आता 3ऱ्या धावेचा कॉल तो देखील पूर्ण केला. नशिबाची साथ मिळते दोन्ही फलंदाजांना. जिथे एकच मिळू शकली असती तिथे 3 मिळाल्यात. आणि 3च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 8 धावा. पहिले षटक 2 चेंडू अद्याप शिल्लक आहे. पॉवर प्ले. दमदार सुरुवात झाली आहे पॉवर प्ले मध्ये. आता प्रथमेश सोना स्ट्राईक इनला खातं उघडलं. पहिल्या चेंडूवर अक्षय पोहोचलाय. 3 बॉलमध्ये 7 वर 1 चौकार. त्यामध्ये 5वा चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. चला प्रथमेश थोडस स्पीडअप करा. बॅकफुटला गेलाय. कव्हर्स मधून गॅप शोधला. इन टू दी गॅप. वेलकम बाउंड्री. वाह कलात्मकता दाखवली आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. प्रथमेशच्या बॅट मधून 4 धावा. थोडासा मागे गेला. जागा बनवली. क्रीजचा पूर्ण वापर केला. त्यानंतर तो गॅप शोधला. कव्हर आणि पॉइंटच्या मधून काढलाय बॉल. इन टू दी गॅप. रिकाम्या जागा बरा. रिअल टाइम रिप्ले मध्ये बघायला मिळाला. लॉंग दी कार्पेट. त्यानंतर बॉल पोहोचला सीमा पार. धावसंख्या 12. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये. यावेळेला पिकअप शॉट हवेत खेळला. बॉल चले डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पोहोचला देखील. अजून 1 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा बिनबाद. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आहे प्रथमेश सोनारने. यावेळेला आधीच बाहेर गेलेला होता. शफल होता. 5व्या स्टंपवर थांबला. तिथून पिक केला बॉल. लाईन पिक केली. बाकीचा प्रवास डीप मिड विकेट मार्गे. चेंडूने बाउंड्री लाईन गाठली. तिथे 4 मिळाल्या. आता दुसऱ्या षटकासाठी लगेचच बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवलाय. आणि त्या षटकामध्ये सुजन भोसले मागच्या मॅचचा टीमसाठी ठरलेला सुपर डुपर हिरो तो आलाय. मागच्या मॅच मध्ये धावा त्याच्या बॅटमधून आल्या. गोलंदाजी त्याची बहारदार राहिली. आणि त्याच गोलंदाजावर आता विश्वास ठेवला गेलाय दुसऱ्या षटकासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्या. 16. स्ट्राईक इनला आहे अक्षय. पहिला चेंडू सुजन भोसलेचा. पुढे होता बॉल. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडूच्या खाली सुजन. दॅट शुड बी टेकन. येस टेकन. गुड कॅच.
Batted out. First wicket down. 16 for 1. Akshay Sawant back to dugout. पहिला धक्का. बॉल लोड झालेला नव्हता. ऍक्शन रिप्ले बघूया. ओफुले लेनचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी होती परंतु फुल लेंथ चांगला टप्पा होता आणि सुताच स्कॉट अँड बोल्टच्या रूपाने विकेट मिळाली. सुजन भोसले आणि विकेट. काय चमकदार कामगिरी केली या पठ्ठ्याने आजच्या रात्रीमध्ये. पहिलाच बॉल आपल्या स्पेलचा सुरू केला. अक्षयला माघारी पाठवला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ओंकार घाडी देखील आज पहिल्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर राहिला होता. त्यामुळे प्रमोशन मिळालं. अद्विक स्पोर्ट्स जय बहिरी नाचणे मागील काही वर्षांपासून अविरत या संघाचा देखील दबदबा राहिलाय. परंतु दुसऱ्या बाजूला गावखडी संघ राम जानकी गावखडी अक्षय राठोड अँड टीम अनेक दिग्गज या संघामध्ये खेळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आजच्या रात्रीमध्ये. शेवटचा सामना क्रमांक 7. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय. विकेट आले. ओंकार स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू फेस करेल. समोर आहे सुजन. दुसरा बॉल फुल टॉसच होता. समोर स्टेप आउट होऊन खेळाय. लॉंग ऑनला आहे फिल्डर महेश दळवी. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. 17 धावा आहे धाव फलकावर. 17 for 1. सुजन दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळाली. आता प्रथमेश स्ट्राईक एंडला आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला होता. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न. सुजित ज्ञानेशने बॉल थांबवला. शॉर्ट स्टॉप मध्ये तो बॉल थांबला. अजून एक सिंगल खात्यामध्ये जमा झाली. 18 धावा आहे धाव फलकावर. पहिले 3 बॉलवर 1 विकेट. 2 धावा खर्च केल्या सिंगलच्या रूपाने. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. हा स्पेल या गोलंदाजाचा प्रभावी राहतो. पुन्हा बॅटची कट घेतली. चायनीज कट, लेमन कट ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण संबोधतो तसेच फटके बघायला मिळतात. मोठा फटका येऊ दिलेला नाहीये आणि त्याचं कारण अचूकता, भेदकता गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 3 सिंगल खर्च केल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रथमेश आलाय स्ट्राईक एंडला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. या षटकामध्ये धावा रोखण्याची जी जबाबदारी दिली होती ती सुजनने पूर्ण केली. पुढचा चेंडू ओव्हर विकेटने यावेळेला आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलाय आणि सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बहुधा पाठवलाय बॉलला. यावेळेला 4 धावा. चौकार येतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला. आडव्या हाताने घेतला. एखाद्या हॉटेलमध्ये जावं, चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ती फस्त करावं तसा लपेटून घेतला. आता या चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 22 धावा. लेग स्टंप वरचा बॉल. 23 धावा झाल्यात. माफ करा 23. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात 7 धावा. शेवटचा बॉल. दुसऱ्या ओव्हरमध्ये चला स्पीडअप करा ही सूचना सातत्याने दिली जाते. टाइमर सेट केलेला आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला पेनल्टी लागली तर सर्वस्वी जबाबदार त्याला तुम्ही असाल. सुजन भोसले दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन अजून एक वेळेला तोच प्रयत्न करायचा होता. भरपूर सफल झाला. फॉल पडलाय. पडला धडपडला उभा राहील. प्रयत्न तर चांगला केला होता. इम्प्रोव्हायझेशन. परंतु यावेळेला डॉट बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेने गेला. षटकाची समाप्ती. 7 धावा खर्च केले. 1 विकेट मिळाली सुजन भोसलेला. 2 नंतर आहे 23. 1 गडी बाद. अजूनही 18 चेंडू म्हणजे 3 षटक शिल्लक. दोन नंतर 23. अद्विक स्पोर्ट्स जय बेरी नाचणे हा संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करतोय. टेनिस की डॉट इन जगविख्यात क्रिकेट वाहिनीवर ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि आता आलाय सुजित भिवंदे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. आधीच्या मॅच मध्ये काय करामत केली होती
त्यावेळेला ते शेवटचे 6 चेंडू त्याने हाताळले. मात्र या षटकात तीच भूमिका, जिथून तो मागचा सामना सोडलाय तिथून या सामन्यामध्ये ती सुरुवात करावी लागेल. सुजित भिवंडीला समोर आहे ओंकार घाडी, जो 2 बॉलवर 2 वर खेळतोय. 23 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू ओर दी विकेट, पहिलाच बॉल, चांगला वेग, टप्पा, दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. गतीसोबत नियंत्रण. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू, सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डगआउट मधून आता आवाज येतोय अद्विक स्पोर्ट जय भैरी नाचणीच्या. येस, यू कॅन डू इट. चांगलं खेळायचंय. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू सुजितचा. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, नाही मिळणार धाव. सुजित खाऊन गेलाय भाव, पण बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. ओंकार घाडी 4 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. महत्वाची मॅच आहेत, इथे धावा पाहिजेत. पहिल्या डावामध्ये एक चांगला धाव फलक तुम्हाला उभारावा लागेल. त्यासाठी प्रत्येक चेंडूवर धावांची धावाधाव करावीच लागेल. अभि नाही तो कभी नाही. अजून एक वेळा चांगल्या टप्प्यावर चेंडू, लाऊड अपील एलबीडब्ल्यू साठी, पण हे संपय सिग्नल लेग बाय पिचिंग, त्यानंतर इम्पॅक्ट, या सगळ्या गोष्टी पाहता पंचांनी निर्णय दिलाय की इथे लेग बायची एक धाव मिळेल, विकेट मिळणार नाही. तिसऱ्या चेंडूवर एक धाव लेग बायच्या रूपाने आली. धावसंख्या 24. ओंकार घाडीची बॉडी लँग्वेज तेवढीशी कॉन्फिडंट बघायला मिळत नाहीये. आता स्ट्राईक एंडला आलाय प्रथमेश. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24ला 1 प्रथमेश साठी. पुढचा चेंडू ओर दी विकेटने. ओ, या वेळेला संधी प्राप्त झाली होती. नो बॉल आहे, मात्र कनेक्शन जुळलेलं नाहीये. चला चला, वाद घालू नका. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चला, पंचांसोबत उज्जत घालू नका. पंचांचा निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. धाव फुलकावर आहेत. 24 धावा, 1 गडी बाद, 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आलेत आणि त्याचं कारण आहे इम्प्रुव्हायझिंग करण्याचा प्रयत्न. ओंकार घाडीची बॉडी लँग्वेज, जबीला पहिल्या 2 चेंडू तो निर्धाव खेळला, त्यानंतर लेग बायची धाव मिळाली, त्यानंतरचा चेंडू निर्धाव आलाय. म्हणजे सुजित भिवंडे देखील धावा रोखतोय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा वेग मंदावलाय. यावेळेला उडवलाय, चांगले टायमिंग, बॉल हवाई सफर करेल असं वाटतोय. आणि येस, पंचांचा सिग्नल येतोय. 6 धावा. बाउंड्री लाईनला खेटून होता तिकडे क्षेत्ररक्षक. सहा धावा इथे मिळाल्या. पहिल्या 4 चेंडूवर 1 धाव होती. हा चेंडू थांबवला, परंतु लाईनला स्पर्श केला आणि त्यामुळे 6 धावांचा करंट लागलाय.
धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 30. 2.5 षटकानंतर शेवटचा चेंडू आता सुजित भिवंदे घेऊन तयार. या वेळेला क्लास जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतोय चौकार. 4 धावा. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा गेम संपलाय. 34 धावा धाव फलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमेश सोनार भन्नाट फॉर्म मध्ये आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल त्याने अक्षरशः ओदी कव्हर इनसाइड आउट खेळताना दमदार क्लास दाखवलाय आपल्या आणि ते चौकार वसूल केला. या षटकामध्ये आल्या 10 धावा. पहिल्या 4 चेंडूंवर फक्त एकच धाव होती. त्यानंतरच्या 2 चेंडूंवर षटकार चौकार हे बघायला मिळाले आणि त्यानंतरचं हे समीकरण 34 ला 1. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. फार बे टीम मीटिंग घेऊ नका. 34. 34 धावा. 1 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ 5 षटकांच्या लढती आहेत. उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता रिपोर्टिंग करायचंय. उद्या 6:30 पहिला चेंडू टाकला जाईल. चौतीस धावा. 34. पुन्हा सूचन आलाय. मागच्या षटकामध्ये प्रभावी कामगिरी त्याने केली. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक अतिशय उत्तमरित्या हाताळलं होतं. पण ओंकारच्या बॅटला तेवढासा चांगला स्पर्श करत नाहीये बॉल. या मॅच मध्ये त्याची बॅट थोडीशी खामोश आहे. बॅट बोलणं गरजेचं आहे. एक धाव मिळाली. धावसंख्या स्कोर कार्ड वर 35. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. यादीच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. प्रथमेश स्ट्राईक एंडला. हवेत खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. डीप विकेट सीमा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली. दुसराच बॉल 4 धावांसाठी पाठवलाय. 39 वर पोहोचलाय धाव फलक. आता सुजनच्या विरोधात देखील धावा येत आहेत. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. पिकअप शॉट. हा बॉल सरळ सीमा पार. षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ली. आडव्या बॅटने पुल केलाय. बॉलला गोल केलं. प्रथमेश सोनारची बॅट अक्षरशः तळपतीये. सोनार त्याचं सरनेम आहे अण्णाव आहे, पण तो सोन्यापेक्षा चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 6 धावा. धावसंख्या स्कोर का 43. 11 बॉल मध्ये 32 वर खेळतोय प्रथमेश सोनार. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल झाली आहे त्याची. 34 धावा. 11 मध्ये 34 तो खेळतोय. धावफलकावर 49. 49 धावा. 1 गडी बाद. प्रथमेश 38 वर खेळतोय 12 बॉल मध्ये. 2 चेंडूचा की अजूनही शिल्लक आहे. सुजन भोसलेवर हल्ला झालाय. फुललींचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेटला बॉल जातोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि यावेळेला दुसरी धाव ती देखील पूर्ण होईल, कारण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिरावलेला नाहीये. 2 धावांबरोबरच 50 अप. अद्विक स्पोर्ट्स. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आहे 51 धावा. 1 गडी बाद. थांबा. माफ करा. 47 धावा धाव फलकावर. यावेळेला परफेक्ट यॉर्कर होता. 1 धाव तर मिळाली आहे. पुन्हा 2 धावेचाच कॉल असेल आणि दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या पूर्ण केली आहे. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर आहेत 49 धावा. 49. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे.
तीन पूर्णांक 5 षटकानंतर 49 ला 1. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 38 वर पोहोचलाय प्रथमेश सोनार. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत या षटकात बऱ्याच धावा त्याने खर्च केल्या. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता, मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 4 नंतर आहेत 49. एक गडी बाद. अद्विक स्पोर्ट्स जयभैरी नाचणे. चला आतमध्ये पाणी पाठवलेलं आहे, लगेच पाणी देऊन या. चला शेवटची षटकाची आता सुरुवात होईल. 4 नंतर आहेत 49. एक गडी बाद. मागच्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च केल्या. सुजनने 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला. 22 धावा, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता शेवटच्या षटकासाठी सुनील मुळे. ओंकार गाडी 6 चेंडू खेळलाय. 3 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. पहिला चेंडू फुलेलींचा यॉर्कर पेश केलाय सुनील मुडेने. एकदा घेत असताना स्ट्राईक रोटेट करेल. धावा झालेले आहेत 50. सांघिक अर्धशतक इथे पूर्ण. पहिल्या डावातले शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक. पन्नास धावा, 1 गडी बाद. 14 बॉल मध्ये 38 वर खेळतोय प्रथमेश सोनार. उडवलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि यस इथे कॅच. ड्रॉप झालीये. 2 धावा मिळतील प्रथमेश सोनारला. सौरभ फडकेने तो प्रयत्न चांगला केला. बॉल हातातून निसटलाय. 2 धावा. 52 वर पोहोचलाय धावफलक. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रथमेश सोनार पोहोचलाय 15 बॉल मध्ये 40 वर. बावन्न धावा, 1 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. फुलेलेंचा बॉल. 1 धाव घ्यायची आहे. या बीला ती धाव मिळणार नाही. ओंकार गाडीला परतावं लागेल. तिसऱ्या चेंडूवर धावबादच्या रूपाने विकेट. 52 नंबर बसलाय. दुसरा धक्का. फलंदाज बाद. नवीन फलंदाज निखिल सारंग मैदानामध्ये दाखल झालाय. 4.3 षटकानंतर 52ला 2. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही. या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा सुनील मुडेने खर्च केल्या. डेथ ओव्हर मध्ये प्रभावी कामगिरी, परंतु 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. प्रथमेश तयार. स्ट्राईक एंडला. कोलवट टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे, परंतु यावेळेला ती मिळणार नाही. सौरभ फडकेने चांगला थ्रो केलाय. 1च धाव खात्यामध्ये ऍड होईल. 53 धावा, 2 गडी बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता तो निखिल सारंग. स्ट्राईक एंडला. निखिल सारंग कडून आता अपेक्षा असतील या 2 चेंडू मधला एक मोठा फटका अपेक्षित आहे, जेणेकरून 60च्या आसपास धावफलक घेऊन जायचं आहे. तिथून तगडी फाईट होऊ शकेल, कारण राम जानकी गावखेडीकडे देखील अनेक मातब्बर फलंदाज आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावमध्ये हे बॅटल रंगेल. परंतु काय फलंदाजी केली आहे. 17 बॉल मध्ये 41 वर प्रथमेश सोनार.
निखिलने बॅकफुटला जात असताना हा फटका समोर खेळाय. एकच धाव मिळेल. 54 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल पहिल्या डावातला शिल्लक. डावाचा शेवट गोड करायचा आणि त्यासाठी प्रथमेश स्ट्राईक एंडला पोहोचलाय. 54ला 2. या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत, फक्त धावा खर्च केलेत 5. एक विकेट खात्यामध्ये. धावबाच्या रूपाने ती विकेट मिळाली. आणि आता शेवटचा बॉल पहिल्या डावाचा आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये. प्रथमेश सोनार 17 बॉलमध्ये 41. आज एक घणाघात महत्वाच्या मॅच मध्ये त्याने पेश केलाय, परंतु समोर आहे आता या षटकातला शेवटचा बॉल घेऊन. या डावाचा शेवटचा बॉल. फुल टॉस टाकलाय, आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक धावेल नाही, बॉल थांबणार. 58 धावा धाव फलकावर लागलेत. 59 डावांचं लक्ष असेल राम जानकी गावखडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ते चेंडू 59 धावा. चला अद्विक स्पोर्ट्स जयबरी नाथने क्षेत्ररक्षण लावून घ्या. ती चेंडू 59 डावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत. नवलाई भावना मसोबा क्रिकेट क्लब आयोजित नाईट ओरम क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या रात्रीतला शेवटचा सामना. 59 डावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि या धावसंख्येचा पाठलाग करणं आता शेवटच्या मॅच मध्ये गरजेचं आहे आणि त्यासाठी 2 धुरंधर अक्षय राठोड आणि गणेश फडके लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन राम जानकी गावखडी टीम कडून दुसऱ्या डावाला सुरुवात करतील. तर पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना नाचणे एक्सप्रेस सागर नागवेकर भाऊ दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पंचांना विनंती, चला थोडं स्पीडअप करा. पॉवर प्लेचा षटक घेऊन सागर नागवेकर बोलिंग ट्रॅकवर तयार. 2 खेळाडू पॉवर प्ले मध्ये 30 वर्तुळाच्या बाहेर
पेट्रोलिंग करताना बघायला मिळतील. स्ट्राईक एंडला अक्षय राठोड हा खेळाडू देखील चांगल्या फॉर्म मध्ये. रत्नागिरीचं खुल्या गटातलं क्रिकेट सातत्याने गाजवले या खेळाडूने, या फलंदाजाने. अनेक स्पर्धा खुल्या गटातल्या सातत्याने याच्या नावाची चर्चा राहते. तो अक्षय राठोड सध्या स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला गणेश फडके. सागर नागवेकर पहिल्या षटकासाठी तयार. धावा बनवायचे या सामन्याला जिंकण्यासाठी. तब्बल 59 ऑल सीट अंपायर सिग्नल. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू विकेटने. पहिला चेंडू फुल टॉस होता. आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक मिडॉन मधून पोहोचलाय. मी ते सिंगल खाते ते उघडले. अक्षय राठोडने धाव फलकावर. एक धाव. स्ट्राईक एंडला गणेश फडके. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. डाव्या उजव्या हाताचे फलंदाज डावाला सुरुवात करतायत. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यासाठी आता वेळ घेतला जातोय. लेफ्ट हँडर आता स्ट्राईक एंडला आलाय. धावसंख्या स्कूट काढून आहे 1. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू सिंगल मिळाली. दुसरा चेंडू सागरचा. स्ट्राईक एंडला आहे गणेश फडके. उलट दिशेने खेळाय. वाह, काय स्टॉप केलाय बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. मेल फक्त एकच धाव. धावसंख्या स्कूट काढून आहे 2. पहिल्या 2 चेंडूंवर सिंगल खर्च केले. रिक्वायर रन रेट 12.21 ची गरज. राम जानकी गावखडी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर जवळपास 13च्या सरासरीने प्रत्येक ओव्हरमध्ये धाबा जमवाव्या लागतील. त्यासाठी अक्षय स्ट्राईक एंडला आहे. फुल टॉस होता. कव्हरच्या वरतून खेळाय. क्षेत्ररक्षक धाबील. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या बेला बॉल थांबवला जाईल तोपर्यंत. 2 धावा खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्ड आहे 4. पहिल्या डावामध्ये प्रथमेश सोनारने आपल्या टीम साठी चांगली बॅटिंग केली. सलामीला गेल्यानंतर शेवटच्या बॉल पर्यंत तो मैदानामध्ये थांबला. दुसऱ्या डावामध्ये धावा झालेल्या 4. समोर मारलाय. लॉंग ऑनला जाईल बॉल. फील्डर आहे परंतु बॉल सीमा पार नाही. ते आलाय हा षटकार. अक्षय राठोडच्या बॅट मधून 6 धावा. मनीष सावंत यांना आपण बघतोय सध्या मुख्य मंचावर आहेत आणि आज वेगळ्या अंदाजामध्ये आहेत. उद्योजक मनीष सावंत आणि नुकतेच त्यांनी आपली एक पावती खिशातून काढलेली आहे. आणि त्यांच्या बाजूला दुसरे उद्योजक सोपवन बारगीर. दोघांमध्ये चर्चा रंगली. तो मैदानाच्या आतमध्ये 10 धाबा. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. त्याचं प्रत्युत्तर द्यायचंय. अजून एक. दुसरा देखील साईल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक षटकार. 6 धाबा. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. अक्षय राठोडच्या फलंदाजीची चर्चा सातत्याने रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहते. खुल्या गटात तो सातत्याने का खेळतो याची प्रचिती त्याने दिली. दोन्ही चेंडू अगदी स्लॉट मध्ये होते आणि ते पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. कटक्यावर बोट. जागेवर पलटी आणि बॉलनी बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी मारली. 6 धाबा मिळाल्या. बॅक टू बॅक 2 षटकार. 16 धाबा धाव फलकावर. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग बघायला मिळाली. शेवटच्या बॉलला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला नेम लागलेला नाहीये आणि त्यामुळे बचावला. 1 धाव मिळाली. 17 धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली राहिली. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी. इथून पुढचं समीकरण आहे आता 42 धावा बनवायचे आहेत. 10.50 ची सरासरी गरजेची राहील येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. चला स्पीडअप करा. अक्षय पोहोचलाय 5 बॉलमध्ये 16 वर. गणेशने 1 चेंडू मध्ये 1 काढले. 2 षटकार होते अक्षयच्या बॅट मधून आणि लगेचच बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवलाय. जिथे 3 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर असतील.
दुसऱ्या षटकाला सुरुवात. निखिल सारंगला बॅकफुटला गेलाय, स्क्वेअर कट आणि 2 पायांच्या मधून बॉल निघालाय. एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा तसा निघाला आणि इथे धावा मिळालेले आहेत 2. जेवढा आक्रमण तेवढा संयमी खेळ अक्षय राठोड कसा करतोय हे पाहायची संधी मिळते. तर मागच्या ओव्हरमध्ये त्याने पॉवर प्लेचं षटक मोठं केलं. 2 धावा या षटकामध्ये सुरुवातीला घेतल्यात. 19 धावा धाव फलकावर आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे निखिल सारंग ओर दी विकेटनी. फुल टॉस, परंतु यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोचूच पाहतोय परंतु पोचणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मिळतील 2 धावा. पण चांगली आशाळभूत नजरेनं पाहिलं. 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 21. बॅक टू बॅक 2 धावा 2 चेंडूंवर वसूल केल्या. निखिल सारंगने फुल टॉस टाकला होता. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नव्हतं आणि त्यामुळे 2 वरच समाधानी राहावं लागलं. बॅटच्या स्टिकरला बॉल बहुधा लागला. समीकरण बदलले. आता 38 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 22 चेंडू 38 धावा. कमबॅक झालाय, शिरकाव झालाय मॅच मध्ये. निखिल पुढचा चेंडू, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. पुन्हा ऑन साईडला स्लॉफ्ट केलाय. बॉल जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थ्रो केलाय बॉलिंग एंडला आणि या वेळेला थ्रो कलेक्ट झालेला नाहीये. विजय कनोजेच्या हातातून बॉल निसटला. दरम्यान मिळाले 2 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेतल्या जाते. जीवाची बाजी लावली. रिअल टाइम रिप्ले मध्ये बघूया. थ्रो चांगला केला होता परंतु त्यानंतर विजय कनोजेच्या हातातून तो बॉल निसटला आणि इथे 2 धावा अक्षयच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. आपल्या संघासाठी कसे डेडिकेशन द्यायचे याचा खेळ तुम्हाला अक्षय राठोड कडून बघायला मिळतोय. जीवाची बाजी लावली. 8 बॉलमध्ये 22 वर खेळतोय. 23 धावा झाल्यात आणि त्यातल्या 22 धावा अक्षय राठोडने 8 बॉलमध्ये वसूल केलेत. कारण हा सामना आपल्या संघाला त्याला जिंकून द्यायचा आहे आणि म्हणून तो मोठा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये जो जावीला अनेक रिॲक्शन त्याच्या आपण बघतो ते साहजिक असतात. कारण तो जीवाची बाजी लावून खेळतो. डेडिकेशन समर्पण त्याचं बघायला मिळतं. जिद्दी खेळाडू आहे. पुढचा चेंडू निखिलचा. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड गती वाढवली. गतीसोबत बीट केलाय. डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळानंतर पहिल्या 3 बॉलवर 6 धावा खर्च केल्या. यावेळेला गती वाढवली. गतीने बीट केलं. धावा आहेत स्कोर कार्डवर 23. बिनबाद 23. पुढचा चेंडू निखिलचा ओर दी विकेटनेच. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश येत आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 11 चेंडूमध्ये 23 आल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये. चॉप केलाय बॉल. फिल्डर आहे. बॅकफुट पॉइंट गल्लीमध्ये आणि ते एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर आहे 24. आता समीकरण आहे 18 बॉल. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 35 धावा. चला 2 नंतर 24 आल्यात. 18 बॉल मध्ये 35 ची आहे गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्ले आणि मिलिटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक संपलं. 24 धावा धाव फलकावर. 18 बॉल 35 धावा अजूनही बनवायच्यात. 11 बॉल मध्ये 23 वर खेळतोय अक्षय राठोड. दुसऱ्या बाजूला गणेश फक्त 1 चेंडू फेस केलाय गणेशने.
आणि आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी प्रथमेश सोनार. पहिल्या डावमध्ये काय बॅटिंग केली या पठ्ठ्याने. आता गोलंदाज म्हणून आपलं नशीब आजमावण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 18 बॉलमध्ये 35. फुलेलींचा बॉल. पहिलाच बॉल एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इथे मिळतील. थोडासा फंबल झाला ओंकार गाडी आणि लगेचच दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी केला. अक्षय राठोडने 12 बॉलमध्ये 25 वर पोहोचलाय. 26 धावा धाव फलकावर. प्रथमेश सोनार आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळू शकली असती, तिथे 2 मिळाल्या. 2 सुरुवात झाली आहे. समीकरण बदलले. आता 33 धावा बनवायच्या. 17 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पुन्हा चॉप केले बॉल. शॉर्ट स्टॉप म्हणून जाईल लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल तोपर्यंत या चेंडूवर देखील 2 धावा अक्षयसाठी मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. 28 ऑन बोर्ड. विकेट आलेली नाही. विकेट गरजेची आहे. तिसरं षटक सुरू झालं. अद्याप विकेटचा कॉलम खाली आहे आणि तो विकेटचा कॉलम शोधायचा आहे. त्यासाठी ते प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंवर 4 धावा वसूल केल्यात. जरी चौकार षटकार आला नाही तरी एकेरी दुहेरी नाही तर दुहेरी धावा घ्यायच्या आणि हा धाव फलक पुढे घेऊन जायचा. 13 बॉलमध्ये 27 वर अक्षय घेतोय. प्रथमेश गोलंदाजीसाठी तयार. पुढचा चेंडू पुन्हा ओट दी विकेटनेच. लो फुल टॉस होता. टर्न केलाय ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मध्ये. थ्रो केलाय विकेट किपर एंडला. यावेळेला देखील 2 धावा मिळतील. काय जीवाची बाजी लावली. अक्षय राठोडची रनिंग बिटवीन द विकेट दमदार आहे आणि फिटनेसवर सातत्याने काम केलं या खेळाडूने. लगातारच्या 3 चेंडूंवर 2-2 धावा पूर्ण केल्या. मागच्या षटकामध्ये देखील 30 रन येते. 14 चेंडूमध्ये 29 वर खेळतोय. 30 ला विकेट नाही आहे. समीकरण बदलले. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडूमध्ये 29 धावा. जबाबदारी स्वीकारली की लय भारी खेळ होतो आणि तो लय भारी खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. पण आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. प्रथमेश ओर विकेटने पुढचा चेंडू हवेत केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. विकेट येते. पहिला धक्का बसतोय. प्रथमेश सोनारच्या खात्यामध्ये विकेट. अक्षय राठोड बॅक टू द आउट. 15 चेंडूमध्ये 29 धावांची बहुमूल्य खेळी त्याने साकारली आणि तो बाद झालाय. 30 ला पहिला धक्का. नवीन फलंदाज महेश दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 30 ला पहिला धक्का. अक्षय राठोडने 15 बॉलमध्ये 29 धावांची बहुमूल्य खेळी अंडर प्रेशर दाखवून दिली. चेस करत असताना चेस मास्टरच्या भूमिकेमध्ये तो होता. परंतु त्यानंतर लॉंग ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. तिथे विकेट आले. 30 धावा धाव फलकावर. राम जानकी गावखडी विरुद्ध अद्विक स्पोर्ट्स जय भैरी नाचणे. दुसऱ्या रात्रीमधला शेवटचा सामना क्रमांक 7. प्रथमेश सोनारच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या 3 बॉलवर 6 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतरचा चेंडू तिथे विकेट मिळाली. 30 धावा. 30 ला 1. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची आहे गरज. चेंडू शिल्लक आहे 14 मध्ये 29. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न शरीरावर लागलाय.
हाईट होती. पंचांनी सांगितलं स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील केलं LBW साठी. मी ते एक्स्ट्रा धाव लेग बायच्या रूपाने. या एका धावेच्या मदतीने 31 वर पोहोचलाय धावफलक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा, 1 विकेट आली आहे. स्ट्राईक एंडला आहे गणेश फडकेच्या खात्यामध्ये फक्त एकच चेंडू फेस करत असताना एकच धाव आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 31 ला 1. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आहे गरज. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटत नाहीये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे परंतु दुसरी धाव मिळणार नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 1 गडी बाद. 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 26 धावा. 27 धावा. 12 मध्ये 27. बारा मध्ये 27. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. निखिल सारंगच्या खांद्यावर चौथ्या षटकाची जबाबदारी. स्ट्राईक एंडला असेल गणेश फडके. 2 बॉल मध्ये 2 वर खेळतोय. गणेशच्या बॅट पडून धावा आलेल्या नाहीयेत. बारा मध्ये 27. 32 धावा धाव फलकावर आहेत. 1 गडी बाद. रामजनकी गावखडी. निखिल सारंग आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 4 ची धुरा त्याच्या खांद्यावर. पहिला चेंडू. पहिलाच बॉल. एक्सप्रेस बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. धाव घ्यायची होती नाही. यावेळेला धावबाच्या रूपाने ती विकेट मिळेल. गणेश फडके माघारी परतलाय. दुसरा धक्का 32 या धावसंख्येवर. फलंदाज बाद. 11 चेंडू 27 धावांची आहे गरज हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये आलाय सुजन भोसले. गोलंदाजीमध्ये पहिल्या डावात थोडासा खर्चिक राहिला. महेश आहे स्ट्राईक एंडला. 32 ला 2. निखिल सारंग ओन दी विकेटने. हवेत चेंडू हवेत. एलिव्हेशन आहे बॉलला आणि ते चांगला झेल विकेट किपरने टिपलाय. महेश तळबी बॅक टू डग आउट. तळवीला आता प्रमोट केलंय. छोटा भाऊ आता बाद झालाय. मोठा भाऊ मैदानाच्या दिशेने खेळपट्टीच्या दिशेने निघालाय. महेश दळवी फार छाप पडू शकलेला नाहीये.
एक मोठी विकेट महेश दळवीच्या रूपाने ती मिळाली. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नागेश. 32 ला 3 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 10 बॉलमध्ये 27. अजूनही मॅच ऑन आहे, त्यासाठी 2 ते 3 मोठी फटकी खेळावी लागतील. मनीष सावंत यांचा हास्य कल्लोळ आपल्याला बघायला मिळतोय सध्या मुख्य मंचावर. निखिल पुढचा चेंडू घेऊन आता 2 विकेट आल्यात, एक धावबादची विकेट होती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अजून एक विकेट. नागेश दळवी देखील माघारी परतील. चौथा धक्का. 32 ला 4. 3 बॉलवर 3 विकेट आल्या. पहिला आघाडी धावबाद झाला होता, त्यानंतर 2 विकेट. निखिल सारंग आजच्या रात्रीमध्ये सुपर हिरो ठरतोय अद्विक स्पोर्ट्स जयभैरी नाचण्यासाठी. बाहेर जाणारा बॉल अगेन्स्ट द टर्न घेण्याचा प्रयत्न. विकेट आता ज्ञानेश सैदनकरला प्रमोट केलं जात आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 9 चेंडू मध्ये बनवायचे 27 धावा. चला फलंदाज लवकर. आठ चेंडू शिल्लक आहेत. माफ करा, 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 मध्ये 27. नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्ञानेश सैदनकर. ऑन ट्रिक आहे निखिल. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक निखिल सारंगच्या नावावर. कमालीची गोलंदाजी. 4 चेंडूंवर 4 विकेट आल्यात. लगातार 3 विकेट ते मिळवत असताना फलंदाजाला बाद केले. ज्ञानेश देखील आउट. विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये पूर्ण केले निखिल सारंगने. काय कमालीची गोलंदाजी त्याने केली. जबरदस्त परफॉर्मन्स. मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या आणि लगातार 4 चेंडूवर 4 विकेट आल्यात. संघ अडचणीमध्ये सापडलाय. राम जानकी गावखडी. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 27 बनवायचे. सौरभ फडके स्ट्राईक एंडला. फ्लिक ऑफ द रिस्ट करायचा होता. समोर ढकललाय बॉल. जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहे ओंकार. एक धाव मिळते. आता 7 चेंडू मध्ये 26 धावा. शेवटचा बॉल चांगला टाकायचा आहे, हाच सल्ला दिला गेलाय. कारण स्ट्राईक एंडला आले सुजन भोसले. दबावामध्ये कसा प्रभाव पाडायचा हे या मॅच मध्ये दाखवून दिले निखिल सारंगने. का सातत्याने चर्चेत राहतोय. एक्सप्रेस बॉल. इथे धाव घ्यायचे. डायरेक्ट हिट. विकेट मिल. सौरभ फडके देखील माघारी परतील. 6वा धक्का. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 ला 6. 6 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 26.
6:30 रिपोर्टिंग टायमिंग 7 वाजता पहिला सामना सुरू होईल. त्यामुळे उद्या सर्व संघ जे खेळणार आहेत बरोबर 6 वाजता तुम्हाला या क्रीडांगणावर उपस्थित राहायचंय. शेवटच्या षटकासाठी अक्षय सावंत. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरला जातोय, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी केलाय. 5 चेंडू 24 धावांची गरज. 5 मध्ये 24. आजची रात्र, आजच्या रात्रीमध्ये तो सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला 5 मध्ये 24 धावांची गरज असताना त्या पूर्ण कराव्या लागतील सुजनसाठी. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे रन मिळणार नाही. आता 4 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागेल तेव्हाच हा सामना आता विजयाच्या दिशेने जातील. चार मध्ये 24. फिरवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 24. सामना पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणलाय. अद्वित फोर्स जयबैरी नाचणी संघ विजयाच्या दिशेने आता आगेकूच करतोय. 3 बॉल मध्ये 24 धावा. अक्षय सावंत. पुढचा चेंडू हवेत केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच आणि सुजन भोसलेचा खेळ संपलाय. धक्का बसतोय. 7वा 35 या धावसंख्येवर 2 मध्ये 24 ची गरज. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दिवा शिगवन. 2 बॉल 24 धावांची गरज. शिगवन का शिवगन? दिवा बंदा शिवगन. 2 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 59 धावांचं लक्ष होतं दुसऱ्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यात, आणि आता 2 मध्ये बनवायच्यात. पहिलाच बॉल हवेत जाईल सरळ, लॉंग ऑनला, सीमा पार, षटकार. आता 1 चेंडू 18 धावांची आहे गरज. आणि सामना इथे फिनिश. 17 धावांनी हा सामना अद्विक स्फोट जयभैरी नाचणी संघाने जिंकलाय. अभिनंदन अद्विक स्फोट जयभैरी नाचणी हाडलक रामजनकी गावखडेने या सामन्याचा सामनावीर. 2 षटका 8 धावा आणि डबल विकेट त्याने घेतल्या. पण तो दुसऱ्या बाजूला 18 बॉल मध्ये 45 धावा. 18 बॉल मध्ये 45 धावांची नाबाद खेळी ज्या खेळाडूने साकारली. प्रथमेश सोनार ठरतोय सामनावीर. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये सामनावीर. अभिनंदन. चला लगेचच प्रेझेंटेशन मध्ये